भगवान की जीवन स्मरण। जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आज आपण 6व्या दशकातील 6वा समास सृष्टिकथन सुरू करणार आहे। समासाचं नाव वाचल्यानंतर आपल्याला वाटेल की समर्थ सृष्टिकथन करतायत की काय? खरं म्हणजे नाही, सृष्टीच्या समजाबद्दल कथन समर्थ करतायत, पण तरीही सृष्टी आपल्याला काय आहे हे निश्चित यातून कळून येईल। या समासाची सुरुवात एका शंकेनं झालेली आहे। सृष्टीपूर्वी ब्रह्मा असे, तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या? समासाच्या जागेचं वैशिष्ट्य पहा। ब्रह्मनिरूपण समर्थांनी केलं, मग माया ब्रह्मनिरूपण केलं आणि त्याच्यानंतर ही शंका समर्थ घेत आहेत। श्री महाराजांचं वाक्य पदोपदी आठवतं। श्री महाराज म्हणतात, आपल्याला येणार नाहीत एवढ्या शंका घेऊन समर्थांनी दासबोधात त्याची उत्तरं दिलेली आहेत। मायेबद्दल समजून घेताना आणि ब्रह्माचं काय अस्तित्व आहे हे समजून घेताना एक शंका नकळत येतच होती मनामध्ये की आपल्याला तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो। अनुभव येत असेल तर ते सगळं मायेत येतं। माया तर मिथ्या आहे, नाश पावणारी आहे, खोटी आहे, तिथे सत्यत्व नाही। पण आपल्याला अनुभव येतो, आपल्याला ते सत्य वाटतं, याचं करायचं काय? हीच शंका इथं समर्थांनी उपस्थित केली आहे। जे विश्व निर्माण झालं त्याच्या आधी ब्रह्म होतं, शाश्वत असलेलं परब्रह्म। ते परब्रह्म कसं आहे तर निर्मळ आहे। आता निर्मळ असलेल्या ठिकाणी विश्व नावाचा मळ, वृत्ती किंवा त्या ठिकाणी विश्वाची हालचाल नसणारच। म्हणजेच काय तर विश्व आपल्याला ब्रह्मावरती दिसतंय, पण तो दिसणारा भास आहे हे समर्थांनी सांगून झाल्यानंतर समर्थ त्या भासाबद्दलचा प्रश्न उपस्थित करतात की विश्व आपल्याला दिसत आहे, मग ते खरं की खोटं? तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी, ऐसा श्रोता विनवी वक्तयासी। शिष्यानं सद्गुरूंना विनवणी केलेली आहे किंवा श्रोत्यानं वक्त्याला विनवणी केलेली आहे की आता माझी ही शंका तुम्ही फेडा। अर्थातच श्रोता उत्तर द्यायला सज्ज झाला। आता ऐका प्रत्युत्तर, कथेसी व्हावे तत्पर, वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला। शंका येणं वाईट नाही, शंकांवरती शंका येणंही वाईट नाही, पण त्या शंकेच्या बुडाशी सद्गुरुवचनावरती विश्वास पाहिजे। विश्वास असलेलीच व्यक्ती प्रामाणिक शंका विचारू शकेल। केवळ स्वतःचं शाब्दिक ज्ञान वाढवायचं आहे, केवळ कुतूहल आहे आणि कुतूहल वाढत जाऊन जाऊन शिगेला पोचला आहे, असं शंका विचारणं असू नये। जे सांगितलं जात आहे ते समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा श्रोत्यामध्ये दिसलेली आहे, म्हणून समर्थ आता उत्तर देत आहेत। आता इथे उत्तरामध्ये 2 विभाग पडलेले आहेत, ते विभाग आपण समजून घेऊया। सृष्टीकडं बघायचे 2 विचार आहेत, एक ज्ञान विचार आहे आणि एक अज्ञान विचार आहे। ज्ञान विचार केवळ ब्रह्माला सत्यत्व देतो आणि अज्ञान विचार नावामध्ये जरी अज्ञान असलं तरी तो कनिष्ठ दर्जाचा नाही। अज्ञान विचार सांगतो की ज्ञान हे सगळीकडे भरूनच आहे आणि त्याच्या दाखल्याखातर समर्थ जीवभूत सनातनः हे गीतेतलं वचन पुढच्या ओळीत सांगतात। जो प्रश्न उपस्थित झाला की ब्रह्मच सर्वत्र आहे, पण आपल्याला सृष्टी दिसते, अनुभवाला येते, मग ती सत्य का मिथ्या? त्याच्या उत्तरादाखल समर्थ सुरुवात करतात, जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीसा आले। समर्थ उत्तराची सुरुवात करताना म्हणतात की सृष्टीला आपण सत्यपण देऊया। का तर भगवान श्रीकृष्णांनीच गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जीवभूत सनातनः। म्हणजे काय तर मीच म्हणजे सनातन परमात्माच जीव होऊन नटलेला आहे, म्हणजे सगळीकडे मीच आहे असं भगवंत सांगतात। त्यामुळे मग आपण जगाला खरेपणा देऊया, ते अनुभवाला येतं म्हणून। आता इथे सगळ्या विचारांचा समन्वय झालेला आहे बरं का। समर्थ असं म्हणत नाहीत की हे जग जे दृष्टीला येतं, अनुभवाला येतं, ते शाश्वत आहे, त्यातील अनुभवांमध्ये बदल आहे,
निश्चित पाण्यासारखं पाणी राहत नाही, पाण्याची वाफ होते, पुन्हा पाऊस पडतो. हाच न्याय सर्व पंचमहाभूतांना आणि सर्व पंचमहाभूतात्मक सृष्टीला. पण प्रश्नाच्या उत्तरादाखल समर्थ सुरुवात करतात की या सृष्टीला आपण सत्य म्हणूया, कारण भगवान म्हणतायत जीवभूत सनातनः. पण दुसराही विचार आहे, यद्दृष्टम तद्नष्टम, म्हणजे जे प्रगट होतं, जे दिसतं ते नाश पावतं. त्याचाही उल्लेख समर्थ लगेच पुढे करतात. यद्दृष्टम तन्नष्टम येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. हे पण श्रुतिवचनच आहे ना, यद्दृष्टम तद्नष्टम. मग असं जर असेल तर जे दिसतं ते नासत असेल तर मग जग खोटं ठरतं. एकीकडे सत्य ठरत आहे जीवभूत सनातन म्हणून, तर दुसरीकडे यद्दृष्टम तद्नष्टमच्या न्यायानं असत्य ठरत आहे. मग खरं खोटं निवडायचं कसं? पहा, एखाद्याला अशी शंका येणारही नाही, पण ती शंका घेऊन समर्थ त्याचा विस्तार करतायत. म्हणजे आता समर्थ पुढं म्हणतात, सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोली जाईल. जगाला खरं म्हणायला गेलं तर ते नाश पावतं याचा अनुभव येतो, ते बदलतं याचा अनुभव येतो, ते अशाश्वत आहे याचा अनुभव येतो. बरं, त्याला खोटं म्हणावं तर ते प्रत्यक्ष दिसतं, म्हणून त्याला खोटं म्हणता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, आता ते जसं आहे तसंच्या तसं सांगतो, आता जैसे आहे तैसे बोली जाईल. मग आता समर्थांनी दोन विचार आपल्यासमोर ठेवले. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. दोन पद्धतीचे विचार आहेत म्हणून समाधान होत नाही. एक ज्ञानाला प्राधान्य देतो म्हणजे ब्रह्मालाच केवळ, चकार बरं का, त्या व्यतिरिक्तच्या कशालाही महत्त्व नाही. पण अज्ञान जो विचार आहे तो विचार ब्रह्माला महत्त्व देतो, अगदी जरूर देतो, पण त्याच्या व्यापकपणासहित. म्हणजे काय, पुढच्या ओव्यांमधून स्पष्ट होईलच. ऐका अज्ञानाचे मत. सृष्टी आहे ते शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्यची आहे. अज्ञानाचं मत काय आहे तर सृष्टी सत्य आहे, हे विश्व सत्य आहे, शाश्वत आहे. देव धर्म तीर्थ व्रत सगळं काही सत्य आहे. याचाही आधार तोच जीवभूत सनातनः. जर भगवंतच नटलेला असेल तर तो सत्यच असणार ना, त्यामुळे सत्यताच सगळीकडे नटून आहे. हे सांगितल्यानंतर समर्थ आता आपल्याला सज्ञान म्हणजे ज्ञानाचा विचार सांगतायत. बोले सज्ञानाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्मप्रळयाच्या पैजा घालू पाहे. अगदी पैज लावून, ब्रह्मप्रळयाची पैज लावून सांगतो म्हणतोय ज्ञानी व्यक्ती की मूर्ख आहेत जे प्रतिमा पूजा करतात, कारण ते सगळं अशाश्वत आहे, असत्य आहे, अनुभवाला येणारं आहे, म्हणून ते मिथ्या आहे. ब्रह्मच तेवढं सत्य आहे. आता हे जे दोन विचार आहेत या दोन्हीही विचारांना आधार आहे. यद्दृष्टम तन्नष्टम हा आधार आहे ज्ञान विचाराला, आणि अज्ञान विचाराला जीवभूत सनातनः याचा आधार आहे. म्हणजे निराधार कुणीही बोलत नाही आहे. म्हणजे अर्थातच या विचारांचं घर्षण होणार. ते घर्षण समर्थ आपल्यापुढे मांडतायत. आता जो ज्ञान विचार आहे त्यानं काय सांगितलं की मूर्खपणा आहे मूर्तीपूजा करणं, म्हणजेच दृश्यात अडकणं, म्हणजे सृष्टीला देवधर्मव्रत इत्यादीला सत्यत्व देणं. सत्य जर फक्त ब्रह्म आहे, बाकी सगळं अशाश्वत असेल तर ब्रह्मालाच महत्त्व द्यायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर जो आता अज्ञानी आहे म्हणजे जीवभूत सनातन हा मानणारा आहे, तो म्हणाला, तरी का करीसी संध्यास्नान, गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे. ज्ञानी जो आहे तो संध्यास्नान करताना दिसतो, सद्गुरु भजन करताना दिसतो, तीर्थयात्रेतही दिसतो, मग हे का करतोस असा प्रश्न उपस्थित केलाय. आता इथं जो ज्ञान विचार आहे त्यानं उत्तर दिलेलं आहे की भगवान शंकरांनी सुद्धा सद्गुरूंची पूजा केलेली आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन, गुरुगीता निरूपण बोलिले हरे, गुरुसी कैसे भजावे, आधी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये. त्यामुळं सद्गुरू आहेत
त्यांना ओळखून घेऊन त्यांच्या भजनामध्ये राहावं असं भगवान शंकरांनी सांगितलं पण आहे आणि ते स्वतः करतात पण. मग ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम या श्लोकाचा समर्थांनी इथे आधार घेतला. समर्थांनी घेतला म्हणजे जो ज्ञानी विचार सांगतोय तो या श्लोकाचा आधार घेऊन आपला मुद्दा पुढे मांडतोय, अज्ञान विचाराच्या पुढे. कसे आहेत सद्गुरू? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती असे आहेत. द्वंद्वाच्या पलीकडील गगनासारखे, आकाशासारखे निर्लेप, तत्त्वम असी यामध्ये स्थिर असलेले, म्हणजे ब्रह्मस्थितीमध्ये स्थिर असलेले, एकत्वात असलेले, विमल अचल असे असलेले आणि सर्वांचे साक्षी असलेले, म्हणजे सर्वत्र दाटून तत्वरूपानं राहिलेले आहेत सद्गुरू. भावाच्या पलीकडचे आहेत, गुणांच्या पलीकडचे आहेत. एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात, गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्याभान उरेल कैचे. जो ज्ञानी आपली बाजू मांडतोय ती बाजू सुरू आहे बरं का. तो आपली बाजू मांडताना म्हणतोय की हे जे गुरुगीतेमध्ये सद्गुरूंचं वर्णन आहे, अशा सद्गुरू स्वरूपाचं जर ध्यान लागलं, अर्थातच गुरुपदिष्ट मार्गानं, तर दृश्याचा लय होतो. मग सृष्टी ही मिथ्या आहे की खरी आहे किंवा विश्व आहे वगैरे या गोष्टींच्या पलीकडेच साधक जातो. ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरू तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. समर्थ म्हणतायत, ज्ञानी जो आहे तो अशा प्रकारानं सद्गुरूंना शोधावं, त्यांना ओळखावं आणि त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या उपदेशानं दृश्य मिथ्या आहे या अनुभूतीमध्ये शिरावं. अर्थातच निश्चयानं त्या अनुभूतीमध्ये राहावं. पहा बरं का, पहिला जो मुद्दा होता की जीवभूत सनातनः, या मुद्द्यामुळं जो अज्ञान विचार होता तो म्हणत होता की सगळं काही सत्य आहे, ही सृष्टी सत्य आहे, देव धर्म तीर्थव्रत सगळं काही सत्य आहे. जो ज्ञान विचार होता तो म्हणत होता की हे सगळं असत्य आहे, कारण यत् दृष्टम तन्नष्टम. मग जो अज्ञान विचार आहे त्यानं ज्ञान विचाराला प्रश्न केला की जर सगळं खोटं आहे, सगळं अशाश्वत आहे, तर मग गुरुभजन का करतोस, का तीर्थयात्रा करतोस, का साधना करतोस, थोडक्यात सांगायचं झाल्यास. तर मग त्यानं सांगितलं की सद्गुरूंचं महत्त्व तर भगवान शंकरही गातात गुरुगीतेमध्ये, आणि त्या गुरुगीतेतल्या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये स्वतःला विसरता आलं की दृश्याचा लय होतो. दृश्याचा लय झाल्यानंतर सृष्टी मिथ्या की सत्य किंवा ती आहे हा मुद्दाच शिल्लक राहत नाही. म्हणून आधी सद्गुरू करावेत आणि मग त्यांच्या संगतीमध्ये साधना वगैरे घेऊन आपण ब्रह्म आहोत या निश्चयामध्ये राहावं. श्रोता ऐसे न मनी कदा. आता हे अज्ञान विचाराला पटलेलं नाही. अधिक उठिला वेवादा, म्हणे कैसारे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. आता हा ज्ञान विचार ऐकताना आपल्यालाही कदाचित पटला असेल, पण समर्थ दुसरी बाजू पण अगदी प्रखरतेनं मांडतायत. ते म्हणतात की श्रोत्यामध्ये जो अज्ञान वर्गातील होता त्याला हे काही पटलं नाही, तो वाद करायला लागला. समर्थांचे शब्द पहा, अधिक उठिला वेवादा. का वाद करायला लागला? कारण त्याच्यापाशी पण आधार आहे ना, भगवंताच्या वचनाचाच आधार आहे, जीवभूत सनातनः. मग त्याचं म्हणणं आहे की तुम्ही भगवान श्रीकृष्णांना खोटं कसं म्हणता, अज्ञानी कसं म्हणता. ते जर सांगतायत की मीच नटलेलो आहे, तर मग या विश्वाला खोटेपणा का देता. जीवभूत सनातनः ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. आता याचंही प्रत्युत्तर दिलं जाणार आहे, सावधानतेनं ते ऐका. समर्थ म्हणतायत, गीतेस बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझ भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. ज्ञान विचारामध्ये अडचण नाही, कारण तिथे एक तार्किक तथ्यता आहे, पण अज्ञान विचारामध्ये थोडा गैरसमज झालेला आहे. सद्गुरू सांगतायत की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे बोललेले आहेत ते तुला नीट समजलेलं नाही, म्हणून तुला खेद झालेला आहे, राग आलेला आहे. ज्ञान विचार काय सांगतोय ते पटत नाही आहे.
आता भगवान श्रीकृष्णांनी जर वरवर पाहिलं तर परस्पर विरोधी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तशा त्या विरोधी सांगितलेल्या नाहीत, पण हा जो अज्ञान व्यक्ती आहे, म्हणजे फक्त एकाच गोष्टीला खरं मानणारा की भगवंत दाटून आहे, त्याच्यासाठी हा गैरसमज झालेला आहे. ती परस्पर वक्तव्य म्हणजे विभूती योगामध्ये भगवान म्हणतात की पिंपळ वृक्ष म्हणजे मी आहे किंवा हिमालय म्हणजे मी आहे वगैरे वगैरे. पण या सर्व गोष्टींना तर नाश आहे. आणि दुसरीकडे ते असंही म्हणतात की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, म्हणजे आपण जे आहोत, मी जो आहे, त्याला कुणीही नाश करू शकत नाही. ना शस्त्रानं मी तुटतो, ना अग्नीने जाळला जातो, पाण्यानं भिजतो वगैरे वगैरे. म्हणजे ह्या आत्म्याचंच वर्णन झालं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण एकीकडे आत्मा होऊनच बोलतात, तर एकीकडे आपण कसे व्यापलेलो आहे हेही सांगतात. आता इथे तर्कविचार समर्थ मांडतायत. माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटता आहे. पण नैनम छंदंती शस्त्राणी या श्लोकाचा आधार घेऊन पुढे असंही म्हणतात, शस्त्राचेनी तुटेना, अग्नीचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरुमुखे. म्हणजे एकीकडं सांगितलं जातं की मी पिंपळ आहे आणि दुसरीकडं सांगितलं जातं की मी आत्मा आहे, ज्याला नाश नाही, ज्याला काहीही फरक पडत नाही. पिंपळाला मात्र फरक पडतो, त्याला नाश आहे, तो तुटतो, जळतो. मग याचा समन्वय कसा साधायचा? समर्थ म्हणतायत, यासाठीच हे ज्ञान सद्गुरुमुखातून ऐकलं पाहिजे. पुन्हा पुन्हा पहा, समर्थांनी सद्गुरूंना किती महत्त्व दिलेलं आहे. आपल्या तर्कानं आपण जर ते जाणायला गेलो तर ते जसं आहे तसं कळत नाही. आपल्या बुद्धीला जसं कळलं तसंच कळतं, तेवढंच कळतं. सद्गुरू मात्र आत्मस्थितीमध्ये असतात. कसे असतात? ब्रह्मानंदम परमसुखदम अशा स्थितीत असतात. कसे असतात? तर भावातीत असतात, त्रिगुणरहित असतात. संपूर्ण ज्ञानाच्या, शुद्ध ज्ञानाच्या निखळ अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ऐकलं की संभ्रम होत नाही. अशा गोष्टींमध्ये समन्वयानं काय सांगायचं आहे भगवंतांना ते लक्षात येतं. मनाच्या बाबतीतही हाच दाखला आहे. आता मन म्हणजे मीच आहे असं भगवान गीतेमध्ये म्हणतात. इंद्रियाणाम मनश्चास्मी, कृष्ण म्हणे मन तो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. आपल्याला येणारेच हे प्रश्न आहेत. भगवान जर म्हणत असतील की इंद्रिया माझे आकरावे, मन ते मीची जाणावे, तर मग मनाला बाजूला कशासाठी करायचं? मनाचा लय कशासाठी करायचा? मनाला शून्य कशासाठी करायचं? त्याची चंचलता का आवरायची? तेच भगवंत आहे ना. मग त्या न्यायानं प्रत्येक क्षणी आपल्या मनामध्ये येणारा विचार हा भगवंताचाच विचार ठरेल. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडूनी शिकविला ओनामा जेवी. हे दृष्टांतानं समजून घेण्यासाठी भगवंतांनी सांगितलंय. हे सद्गुरुमुखातून ऐकलं तर लक्षात येतं की मन म्हणजे भगवंत कसा आहे, ते मन म्हणजेच मी आहे हे भगवंत का सांगतोय. निश्चितच आपल्यापाशी असलेलं विकारी मन, वासनेमध्ये आणि विकारांमध्ये लोळणारं मन भगवंताची विभूती नाही. पण तो मीच आहे असं भगवान कशासाठी म्हणतात हे सद्गुरू मुखातून ऐकल्यानंतर लक्षात येतं. इथं पूर्वीच्या काळी लहान मुलं खडे मांडून ओनामा नावाचा खेळ खेळायचे. त्याचा दृष्टांत समर्थांनी दिलाय. अक्षर ओळख होण्यासाठी या खेळाचा वापर केला जायचा. म्हणजे त्या खेळांमध्ये अक्षर आहेत का? नाही. ओळख होण्यासाठीचा तो खेळ आहे. तसं आपल्या मनामध्ये दृश्य आहे. दृश्यामध्ये आपलं मन रमतं. पण तिथं जर भगवंताला ठेवलं तर त्याच मनाकडून परमात्मचिंतन घडतं. म्हणजे मन आहे आणि जर ते दृश्यात रमणार आहे तर दृश्यामध्ये भगवंत दाटून राहिलेला आहे या विचाराने भगवत चिंतनाकडं मन जायला लागतं. हे घडण्यासाठी विभूती योग भगवान सांगतात. हे सद्गुरूंकडून समजून घ्यायला पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. अन्यथा केवळ शब्दांकडेच लक्ष दिलं
तर आपल्याला नीट अर्थ उमगणार नाही. मग आपल्यामध्ये द्विधा मनस्थिती होईल की एकीकडे भगवान म्हणतात मन मी आहे, तर दुसरीकडे मी आत्मा म्हणजे शाश्वत रूपानं आहे असंही म्हणतात. मन तर शाश्वत नाही, मग करायचं काय? म्हणून कोणती गोष्ट आत्मानुसंधानाच्या किंवा परमात्मचिंतनाच्या सोयीसाठी, साधनेसाठी सांगितली आहे आणि कोणती गोष्ट तथ्यता म्हणून सांगितली आहे, याची विभागणी करता आली पाहिजे. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहती पावकः ही तथ्यता आहे. पण साधना करण्यासाठी, परमात्मचिंतन करण्यासाठी समर्थ म्हणतात भगवान विभूती योग सांगतात. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला. पुढच्या ओळीत ते काय म्हणतायत पहा. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा वेवाद कामा नये. श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत, प्रत्यक्ष परमात्मा आहेत आणि त्या परमात्म स्थितीमधूनच भगवद्गीता ते सांगते झालेले आहेत. केवळ तिथे ते अर्जुनाचे मित्र म्हणून बोलत नाहीत. भगवान कधी भगवंत होऊन म्हणजे आत्मस्वरूप होऊन बोलतात, तर कधी सद्गुरू होऊन बोलतात. त्यामुळे ते चुकीचं सांगणार नाहीत. समर्थ म्हणतायत त्यांच्या वचनांमध्ये विरोध दिसतो, कारण आपण देहबुद्धीनं त्या वचनांकडे पाहतो. त्या वचनांचा समन्वय करण्यासाठी देहबुद्धीनं केलेला वाद उपयोगी पडणार नाही. पण अडचण अशी की आपल्याकडे तर देहबुद्धीच आहे, म्हणून सद्गुरूंचा आधार लागतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरूचेनी वचने. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुविण कदा कल्पांती. वेदशास्त्र श्रुती स्मृती यांमध्ये सुद्धा परस्पर विरोध दिसेल, पण सद्गुरुमुखातून तिथे नेमकं काय सांगायचं आहे ते लक्षात येतं. आपल्या देहबुद्धीनं आपण पाहायला गेलो तर भेदच दिसणार आहे. या देहबुद्धीतून पाहिलं तर वेदशास्त्रांमध्ये जणू भांडणच आहेत असं दिसेल, असं समर्थ म्हणतायत. ती भांडणं कल्पांतापर्यंत चालतील, पण जर सद्गुरू कृपा असेल, सद्गुरूंच्या उपदेशानं ते जर समजून घेतलं, तर मात्र कोणतंही भांडण दिसणार नाही. वेदांना जे सांगायचं आहे तेच श्रुतींमध्ये आहे, श्रुतींमध्ये जे आहे तेच शास्त्रांमध्ये आहे, तेच भगवान सांगतायत आणि तेच उपनिषदांमध्येही आहे, हे नीटपणे लक्षात येईल. एकूण काय, समर्थ आपल्या विचारांमध्ये भ्रम कसा निर्माण होतो ते स्पष्ट करून सांगतात. परस्पर विरोधी मतंसुद्धा मांडतात, पण शेवटी सद्गुरूंचंच महत्त्व अधोरेखित करतात की त्यांच्याकडून हे समजून घ्या, स्वतःच्या देहबुद्धीनं तर्कानं ते समजायला जाऊ नका. या पुढे समासामध्ये समर्थ काय म्हणतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.